नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुजाता जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली. आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे आपल्या जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं जे काही रूट 98 पोटॅशियम ह्युमिडवरती आधारित जे उत्पादन आहे त्याची प्युरिटी कशी चेक करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपलं रूट 98% जे आहे ते आपल्या पिकाची वाढ आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं उत्पादन आहे. आणि जरी याचं नाव रूट 98% म्हणजे ते पोटॅशियम ह्युमेट 98% असलं तरी त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड आणि पोटॅशियम आणि इतर सेंद्रिय घटक यांच्यापासून हे बनवलेलं उत्पादन आहे. आणि हे उत्पादन आपण ज्या वेळेला आपल्या पिकासाठी वापरतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या जमिनीची सुपीकता तर ते पहिल्यांदा वाढवतच, पण पांढऱ्या मुळींची जी वाढ आहे ही जोमाने तिथं करतं. त्यामुळं पिकाची वाढ जी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि जोमाने वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्न घटक आहेत त्यांचं शोषण वाढवण्याचं काम हे करतं. त्याचबरोबर जी मातीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही वाढवण्याचं काम तिथे ते करतं आणि एकंदरीत आपल्या पिकाची वाढ चांगली करून उत्पादनात वाढ करण्याचं काम हे उत्पादन करतं. आता आपण याची प्युरिटी कशी चेक करायची आहे हे मी आज तुम्हाला सांगते. आता इथं मी मेजरिंग सिलेंडर घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे फ्लेक्स आहेत पोटॅशियम ह्युमेट म्हणजेच रूट 98%चे हे मी इथं टाकणार आहे. तुम्ही बघू शकताय तर ह्यामध्ये ज्या वेळेला मी फ्लेक्स टाकले त्यानंतर अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये हे फ्लेक्स टोटली पाण्यामध्ये डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता इथं टोटली ते पाण्यामध्ये मिक्सअप होताना आपल्याला दिसतंय. आणि ज्या वेळेला हे पाण्यामध्ये मिक्सअप होतं तर हे 100% पाण्यामध्ये डिझॉल्व्ह आहे असं आपण तिथं म्हणतो. आणि त्यामुळं हे जमिनीला आणि आपल्या पिकाला सहज उपलब्ध होतं. आणि इथं बघितलंय आपण की हे 100% पाण्यात डिझॉल्व्ह झालंय आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की मी इथं टॉर्च लावून ह्याच्यामध्ये क्लम्पिंग्स झालेत का हे मी बघणार आहे. तर आपण इथं बघायचं आहे तर मी तो टॉर्च लावलाय तर ह्याच्यामध्ये क्लम्पिंग्स दिसत आहेत का, तर ह्याच्यामध्ये अजिबात क्लम्पिंग्स दिसत नाहीत. त्याच्यामुळे हे 100% पाण्यात विद्राव्य असं पोटॅशियम ह्युमेट म्हणजे जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं रूट 98% आहे. आणि त्याच्यानंतर की ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकतो किंवा लिंबू टाकतो तर हे जे सोल्युशन आहे ते क्लिअर होतं. तर ते कधी क्लिअर होतं जर ह्याची प्युरिटी जर 100% नसेल किंवा हे भेसळयुक्त असेल तर हे सोल्युशन जे आहे हे क्लिअर व्हायला सुरुवात होतं. कधी तर सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर. तर आपण इथं बघूया याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकून. इथं मी सायट्रिक ॲसिड टाकलंय. तर आपण बघू शकताय हे क्लिअर झालेलं नाही म्हणजेच हे 100% प्युअर आहे. तर याचं वापरण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला ड्रीपमधून किंवा आळवणीमधून 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकरी असं ठेवायचं आहे. त्याचबरोबर फवारणीमध्ये 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण बीज प्रक्रियेसाठी सुद्धा हे वापरू शकतो. 5 ग्रॅम ते 10 ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी वापरायचं आहे. आणि त्याचबरोबर डायरेक्ट सॉईल ॲप्लिकेशनमधून सुद्धा हे आपण वापरू शकतो. आणि प्रति हेक्टरी आपल्याला 3 ते 4 किलो तिथं आपल्याला तिथे वापरायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं जे जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं रूट 98% आहे पोटॅशियम ह्युमेटवरती आधारित त्याची प्युरिटी चेक केलेली आहे. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपण जे उत्पादन घेतोय त्याची प्युरिटी चेक करून ते उत्पादन वापरलं पाहिजे. आणि नक्कीच हे उत्पादन आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि आपल्या पिकाची जोमाने वाढ करण्यासाठी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी
100% अतिशय उपयुक्त असं हे उत्पादन आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे वापरलं पाहिजे.